हा सत्यशोधक त्याचा स्पीड जो आहे तो व्हिडिओचा तो स्पीड मला वाटतं स्लो डाऊन झालेला आहे. हे वादळ गेली 60 वर्ष अव्याहतपणे झुंजतंय. जातीयतेच्या, विषमतेच्या, अन्यायी व्यवस्थेविरुद्ध, दुर्लक्षितांच्या, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारा हा सत्यशोधक संघर्ष यात्री. गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यासाठी त्यांनी तुरुंगवास पत्करला. मात्र राजकीय प्रवास सोडून ते परिवर्तनाच्या लढाईत उतरले. धरणग्रस्त शेतकऱ्यांचा पहिला संघर्ष सुरू झाला. 61 साली पानशेत झाला. आम्ही एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेची स्थापना केली. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यांच्या बायकोसाठी यवतला जमीन घेतली आणि यशवंतराव चव्हाणांच्या बायकोसाठी मणिबाई शहा जे उरळी कांच्यांचे आहेत यांनी एक 4 एकर जमीन तिथे घेतली. त्यांच्या मग परिषदेने ठरवलं की त्यांच्या शेतावर सत्याग्रह करायचा. साहेबांची गाडी उतरत असताना मी अंग टाकून गेला. मी पडल्याबरोबर बायका सगळ्या पडल्या. 100-200 बायका अशा त्या सगळ्या धरणग्रस्त बाया त्या आडव्या पडल्या आणि मोठा विचित्र प्रसंग निर्माण. पुरुष पळून गेले बघा. मग मी त्यातले मेजॉरिटी पुरुष काही मी सांगतो असे लांब लांब पळून गेले. बाया मात्र अगदी अशा खरं आड्या पडल्या. आणि तिकडे मंडपात यशवंतरावांची गाडी त्यांनी नेली. यशवंतराव बसले पाटावर. पण सखूबाई जोरी नावाच्या बाईने, त्या बाईला काय तुझी हिंमत असेल, ती त्या बायकांच्या मांडीतून, लेडी पुरुषाच्या मांडीतून अंगातून खाऊन हात घुसून म्हणाली, नाही करायचं. 3 $4 पोट नाही करायचं. तुमच्या बायकोचा संसार घडवायचा आणि आमचा तेवढं बुडवायचं आहे, नाही होऊन देणार. आणि तिने असं ती सुंदरी बाई तिने खोचलं जेव उचलला पाठवून द्या असा फेकला. देशात पहिल्यांदा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कायदा, त्यांना हक्क देणारा कायदा हा 76 साली पहिल्यांदा झाला. ओझी वाहणारा हमाल तसा कुणाच्या खिसगंटीत नाही. पण या हमालासह इतर वंचित घटकांना आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम हमाल पंचायतीनं केलं. हमालाचं संघटन आम्ही सुरू केलं. आम्ही संयुक्त महाराष्ट्र आणला. आमच्यासाठी काय केलं? आम्हाला कायदा पाहिजे, माथाडी कायदा पाहिजे. माथाडी कायदा आणला आणि त्याच्या पुढे आमची प्रगती झाली. माथाडी बोर्ड लागल्यामुळे पंचायत ही जामीन झाली आणि त्याच्यामुळे आमच्या सर्वांचीच घरं इथं हमाल नगर म्हणून त्या तिथं 400 घरांचं सगळे आम्ही हमाल कामगार राहतो. हमाल नगर झालं. पण मग हमालांच्या मुलांसाठी शाळा, शिवाय असं मला वाटत होतं की शिक्षणामध्ये एक प्रयोग करावा. अजूनही शिक्षणामध्ये विज्ञान वृत्ती जरी वाढली असली, तंत्रज्ञान जरी वाढलं असलं, संगणक जरी आलेलं असलं, तरी भारतातल्या जाती व्यवस्थेला किंवा वर्ण व्यवस्थेला किंवा स्त्री-पुरुष भेदाला धक्का लागलेला नाही. त्यातला शाळेमध्येच मुलांना चिकित्सक पूर्वक शिकवायचं, म्हणजे धर्मनिरपेक्षतेचं मूल्य शिकवलं गेलं पाहिजे. हमाल पंचायतीची कष्टाची भाजी भाकरी हजारो लोकांना वरदान ठरली. या भाजी भाकरी केंद्राची महती सर्वमान्य आहे. या बाजारामध्ये काम करणारे हमाल आहेत आणि त्याला कोणी खानावर घालायला तयार नसेल. कोणती बाई इथले मराठी बाई म्हणायची की माझे बनगट मोडेल पण याची भूक मोडायची नाही. आणि आमच्या पुढे हा प्रश्न होता काय करायचं. आणि दुसरं असं की हमाल अतिकष्टाने हमाल लवकर मिळाल्यानंतर त्यांच्या विधवांचा प्रश्न होता. आम्हाला कोणी एक कल्पना सुचवली आणि हे तिथे आम्ही सुरुवात केली याची की झुमका आणि भाकर, ना नफा ना तोटा या तत्वावर 20 रुपयामध्ये तो जेवू शकतो. हे केंद्र एक प्रकारे लोकांचंच बनलं आहे. आमच्या देशातल्या कामगार संघटनांना मला सांगायचं आहे की आपला स्वतःचा बोनस पगार वगैरे तुम्ही जरूर वाढवून घ्या, पण जनतेच्या प्रती सुद्धा आपलं काही हे आहे, ऋण आहे, ते आपण फेडलं पाहिजे. बाबांनी कुठलीही चळवळ जी सुरू केली ना, त्या चळवळी मागे एक मूल्याचा विचार होता. मग कागद काच पत्र हे खरं त्यांच्याकडे आलं ते योगायोगाने आलं. 5 वर्षांनी पाहिलं त्यावेळेला लक्षात आलं की तिथे व्यसनांचं प्रमाण कमी झालं आणि त्यामुळे पुरुषांनी येऊन बाईला मारणं हे कमी झालं. मुलींच्या लग्नाचं वय वाढलं, इतकी जाणीव वाढली. एका कागद काच पत्र चळवळीने माणसाने किती शिकवलं, जाणीव किती बदलली. गरीब मजूर, धरणग्रस्त, रिक्षावाले, कचरा गोळा करणारे अशा असंख्य लोकांना हक्काची जाणीव करून देत त्यांच्या मागण्या ऐरणीवर आणल्या गेल्या. मैं समझता हूँ कि ये
ये एक मॉडल है जो लोग लेबर के साथ काम करते हैं उनको फॉलो करना चाहिए. रिक्षावाले मधल्या काळामध्ये हिंदुत्ववादी झाले होते. आज बाबामुळे निदान ती शिवसेना, मनसे किंवा पतित पावन असे त्यांच्यापासून हे बाजूला झाले. एक गाव एक पाणवठा ही चळवळ महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला वेगळा आयाम देणारी ठरली. मला असं वाटतं परिवर्तनवाद्यांनी हे प्रश्न घेऊन जोपर्यंत आम्ही तात्पुरत्या स्वार्थापुरतं न वागता टोटल परिवर्तनाचा विचार पुढे घेऊन आम्ही जर काही आंदोलन काही दिवस केलं आणि त्यातून काही निर्माण झालं तर मला मी समजू शकेल. आणीबाणीमध्ये त्यांनी तुरुंगात असताना सुद्धा जे संघर्ष केले त्याच्या कथा आपण ऐकत होतो. वेगवेगळ्या धर्मातल्या ज्या विषमतावादी आणि कट्टरतावादी विचारधारा आहेत त्याच्या विरोधात उभे राहणारे त्यांच्या मागे बाबा सदैव उभे राहिलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनंतर एक परिवर्तनाचं सातत्याने कुणी जर काही उभं केलं असेल तर ते बाबांनी केलेलं आहे असं दिसतं. आणि त्याचं हत्यार हे ते विषमता निर्मूलन शिबिरं ही होती. त्याच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातून आणि सर्व प्रकारच्या चळवळीतून आणि संघटनातून लोक येत होते. मला पहिली अटक पॅन्थरच्या त्या ह्याच्यात झाली. त्याचे जामीनदार हे बाबा होते आणि ते रात्री काय 2:30-3 आले आणि मग त्यांनी मला सोडवलं. सामाजिक परिवर्तनासाठी, समतेसाठी बाबा पायाला भिंगरी लावून फिरले. त्यासाठी त्यांनी आपल्या घरादाराचीही तमा बाळगली नाही. जबाबदारी ह्यांनी कुठलीच म्हणजे संसाराची घेतली नाही. मला एकटीला पुरुषही मीच, बाबाही मुलांची मीच झाली, आई मीच झाली. ज्या कष्टकऱ्यांच्या बरोबर मी काम केलं त्यांनाही त्यांचा आणि माझा त्यांच्या मनाचा वेध घेणं आणि त्याला व्हेरी विचारांचं फाउंडेशन असतं ते परंपरागत असतं. पण नव्या विचाराला त्याला तयार करणं की काही होऊ शकतं असा थोडा हा भाग आहे. थोडंसं भारतीय शेतीसारखं बोलावं लागेल की शेतीमध्ये जसं की पावसावर अवलंबित शेती आहे हे सगळं मान्य करून सुद्धा ही शेती फलदायी व्हावी म्हणून जे प्रयोग चाललेले असतात त्यातून जे काही मार्ग काढले जातात. कारण मानवी जीवनाचे वैशिष्ट्य आहे की त्याला जे अडचण येतात त्याच्यावर तो मात करत असतो, थांबत नाही. सर्व सुख द्याल स्वतः सुखी व्हाल ज्योती म्हणे स्त्री पुरुष सर्व कष्ट करी व्हावे. स्त्री पुरुष सर्व कष्ट करी व्हावे, कष्ट करी व्हावे. मित्रहो, डॉक्टर बाबा आढाव यांना प्रदान केल्या जाणाऱ्या या मैत्रीय सामाजिक कृतज्ञता पुरस्काराच्या निमित्तानं त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित जे मानपत्र देण्यात येणार आहे त्याचं वाचन मैत्रेय मास कम्युनिकेशनची मैत्रीण आणि भटकंती या मासिकांच्या व्यवस्थापकीय संपादिका श्रीमती जयश्री देसाई या त्या मानपत्राचं वाचन करतील. या मानपत्राचं लेखनही जयश्रीताईंनीच केलेलं आहे. श्रीमती जयश्री देसाई. नमस्कार. व्यासपीठावरील तसंच श्रोत्यांमधील सर्व मान्यवर, आपल्या सर्वांना नम्र अभिवादन करून मी हे मानपत्र वाचते. आदरणीय बाबास, आपण आयुष्यभर दलित, पीडित, शोषित, असंघटित वर्गासाठी लढत राहिलात. आपल्या वैद्यकीय व्यवसायाचाही वापर आपण समाजसेवेसाठीच केलात. प्रसंगी आपला डोळा गमावलात, कारावास भोगलात, पण आपला लढा सोडला नाहीत. एक गाव एक पाणवठा, मत मिळाले पत कुठाय, मनू पुतळा हटाव यासारख्या सामाजिक मोहिमा, हमाल, झोपडपट्टीवासीय, देवदासी, धरण व प्रकल्पग्रस्त, दलित यांच्या उत्थानासाठीची आंदोलनं, राखीव जागा व विद्यापीठ नामांतराच्या समर्थनाची चळवळ आणि पुण्याला स्थायी स्वरूपात उभे राहिलेले हमाल पंचायत, हमाल नगर, कष्टाची भाकर, हमाल भवन, हमाल नगर, हमाल पतपेढी, हमाल सहकारी भांडार आणि भाऊगेट निधी, तसंच सामाजिक कार्यकर्त्यांसाठीचा कृतज्ञता निधी यासारखे विधायक उपक्रम, यामुळे आपण तब्बल 37,50,00,000 कष्टकऱ्यांच्या जीवनात सुखाचं चांदणं पसरवलं. पीडितांच्या, शोषितांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी अनेक कायदे करवून घेण्याचं श्रेयही निसंशय आपलंच.
पंढरीच्या वारीतील विषमता दूर करण्यासाठी व धर्माच्या नावावर होणारा भेदाभेद नष्ट करण्यासाठी उठणारा आवाजही आपलाच होता. त्यामुळेच आज मैत्रेय सामाजिकता पुरस्काराने आपल्याला सन्मानित करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. पूज्य साने गुरुजींची एक अजरामर कविता आहे, खरा तो एकची धर्म. त्यात ते म्हणतात, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. बाबा, हा धर्म आपण आयुष्यभर जपत आहात. त्यामुळेच हा सन्मान कृतज्ञतापूर्वक आपल्या चरणांशी अर्पण. धन्यवाद. राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष, पुण्याचे माजी महापौर, माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री, स्वातंत्र्यपूर्व काळापासून गेल्या 8 दशकात राज्यातील आणि देशातील सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतराचे साक्षीदार आणि या स्थित्यंतरामध्ये अनेक वेळा विधायक आणि त्यामध्ये सक्रिय सहभाग असलेले महाराष्ट्रातले ज्येष्ठ समाजवादी नेते श्री भाई वैद्य यांच्या हस्ते डॉक्टर बाबा आढाव यांचा मंचावर आता सन्मान करण्यात येईल आणि त्यांना मैत्रेय सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन त्यांचा बहुमान करण्यात येईल. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांविषयीची आपली आदर भावना व्यक्त करूया. बाबांच्या सौभाग्यवतींना देखील आम्ही मंचावर आमंत्रित करीत आहोत, कारण त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. बाबांच्या सौभाग्यवतींना जरा मदत करा वर यायला. ज्येष्ठ समाजवादी नेते श्री भाई वैद्य यांच्या हस्ते डॉक्टर बाबा आढाव यांचा सन्मान, तसंच मानपत्र देखील भाई वैद्यांच्या हस्ते बाबा आढावांना सौभाग्यवती आढाव यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. वर्षाताई सौभाग्यवती आढाव यांचा देखील सन्मान करतायत. या सन्मानाच्या निमित्तानं डॉक्टर बाबा आढाव आपलं मनोगत आता व्यक्त करतील. पुरस्काराचं स्वरूप आहे 1 लाख रुपये रोख आणि मानपत्र. जरा आपण उभे राहून आपल्या जागी बाबांना आपली मानवंदना देऊया मित्रांनो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांचं या ठिकाणी आपण मायक्रोफोन समोर स्वागत करूया. माझ्या सर्व लहान थोर भावंडांनो, व्यासपीठावर खूप मान्यवर आहेत आणि समारंभाचं स्वरूप थोडंसं लांबच असल्यामुळे आणि मला तुम्ही त्या पडद्यावर पाहिलं, सुरुवातीला मला वाटलं की काय मी दारू प्यालो की काय, असं काय झालं.
तेव्हा थोडासा जरा हादरलो परंतु